सुरुवात करू. जय श्री कृष्ण. हो मॅडम. जय श्री कृष्ण. हो. करा मॅडम. आज काय आहे? 21 तारीख. आज स्पेशलिटी काय आहे? 21 मार्च. हा, 21 मार्च वसंत संपात बिंदू सुरू होतोय. दिवस रात्र समान आहेत. हा, 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र असते. हे सूर्योदय आणि सूर्यास्ताला महत्व आहे. नंतर जे 21 सप्टेंबर आहे ते शरद संपात बिंदू होतो. हे पण 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. दर 3-3 महिन्यांनी असे आहेत. नंतर 21 डिसेंबर आहे आणि नंतर 21 जून, असे 4 महिने 3-3 महिन्यांनी जे येतात 21 तारखेला, ते खूप महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये मार्च महिना, जून महिना, सप्टेंबर आणि डिसेंबर सगळे 21 तारखेचे आहेत. तर 12 महिन्यात असे 4 महिने महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर सांगितलं. ह्यात 2 महिने जे आहेत, हा, ह्यात 2 महिने जे आहेत म्हणजे मार्च ते सप्टेंबर जे महिने आहेत ते 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असतो. आणि एक जो आहे जून महिना, तो 13 तासाचा दिवस असतो आणि 11 तासाची रात्र असते. जून महिन्यात, 21 जूनचा. आणि जो 21 डिसेंबर जो आहे तो 13 तासाची रात्र आणि 11 तासाचा दिवस, असं उलट आहे. हा, कुंडलीत अशी 12 लग्न दिलेली असतात. 12 लग्नामध्ये कॅल्क्युलेशन साठी हे इम्पॉर्टंट आहे. 12 लग्न असतात. सूर्योदय ते सूर्यास्त 180 360 अंशाचा आकाश आहे. त्याच्यामध्ये 180 अंशामध्ये सूर्योदय ते सूर्यास्त 180 अंशाचा डिफरन्स असतो. सूर्योदयला जे लग्नाची डिग्री असते ना, तीच डिग्री सूर्यास्ताला असते. सूर्यास्त पण त्याच, सूर्योदय ज्या डिग्रीला होतो त्याच डिग्रीला सूर्यास्त होतो. आणि 6 राशी तो त्यावेळेला कंप्लीट करतो. मग 21 मार्चला आता आपल्याला मीन राशीमध्ये सूर्य आहे, तर मीन लग्न पहिलं येणार सकाळी. मीन लग्नाचं उजाडता मीन लग्न येणार. आणि त्यात काही ग्रह सूर्यास्ताच्या जे आहेत त्या आधी पण कुंडलीमध्ये येऊ शकतात. सूर्यास्ताच्या आधी येणारे ग्रह ते पण बघायचे असतात. उदाहरणार्थ समजा चंद्र. चंद्र जर बघितला, सूर्योदयाच्या आधी जर चंद्र असेल तर त्याला बळ जास्त असेल. उदाहरणार्थ 10 अंशाचे मीन लग्न आहे समजा आणि चंद्र 5 अंशाचा आहे, तर तो बलवान झाला. आणि सूर्योदयाच्या आधीचा होतो तो, त्याच्यामुळे 15 अंशाचा असेल समजा, सूर्योदयाच्या नंतरचा चंद्र असेल तर तो तेवढा बलवान नसेल. तेवढा सकाळचा सूर्योदयानंतरचा चंद्र होतो तो, हा रात्रीचा चंद्र होतो. मग सूर्यास्ताच्या वेळी पण असंच बघायचं. सूर्यास्ताच्या वेळी मीन लग्न आहे तर सूर्यास्त कुठे होईल? कन्या लग्नामध्ये होईल. तर समजा उदाहरणार्थ 12 अंशाला सूर्योदय होत असेल, 12 अंशाला, तर सप्तम भाव मध्ये येणार. तर 12 अंशाचं सूर्यास्त होणार. 12 अंशाला सूर्योदय असेल तर 12 अंशालाच सूर्यास्त होणार. तर 12 अंशापेक्षा जास्तीच ग्रहाचा चंद्र असेल तर तो बलवान होणार, कारण तो रात्रीच्याकडे चाललेला आहे. त्याच्यामुळे 12 अंशाचा वरचा चंद्र असेल तर मग तो जास्त बलवान होणार, म्हणजे सप्तमामध्ये. म्हणजे लग्नाचे अंश बघणे फार गरजेचे आहे. सूर्योदयाच्या आधीचा चंद्र बलवान आणि सूर्यास्ताच्या नंतरचा चंद्र बलवान, असं हे आहे. जेव्हा लग्नी चंद्र असेल तेव्हाच बघायचं. म्हणजे ज्या वेळेला रवी तिकडे असेल त्याच वेळेला, म्हणजे अमावस्या असेल त्याच वेळेला हे बघायचं, कारण हे आपण सूर्योदयाच्या वेळचं बघतो आहोत म्हणून. आणि चंद्र जेव्हा सप्तमातला बघतो त्यावेळेला कधीही बघू शकता. सूर्यास्ताच्या नंतरचा चंद्र असेल तर तो जास्त बलवान होतो, तसं बघायचं. आता दिवसा कुठली लग्न येतात ते पण खूप महत्वाचं आहे. समजा मीन ते कन्या लग्न आहे, मीन पासून कन्या लग्न ही आता दिवसाची लग्न आहेत. तर ही दिवसाची लग्न आहेत. प्रत्येक लग्नाचे किती तासाचे आहेत हे तुम्हाला माहिती हवे. टोटल करायची. मी टोटल पण कशी करायची ना, दिवसाचे तास कसे काढायचे ते पुढच्या वेळेला शिकवेन कसं काढायचे. आता टोटल करायची तर दिवस किती तासाचा असतो हे तुम्हाला माहिती पडते. मग दिवस किती तासाचा आहे
हे काढायला सगळे लग्नांची टोटल करायची आणि ज्या लग्नाचा अंश असतो त्याच्यामध्ये कसं हे करायचं, डिव्हिजन करायचं आणि सूर्यास्ताच्या वेळेला कसं डिव्हिजन करायचं आणि दिवसाचे तास कसे काढायचे ते मी पुढच्या वेळेला तुम्हाला सांगते. आता 21 तारखेला मीन लग्न आहे, तर रवी आजचा 6 अंशाचा आहे. तर सूर्योदय त्याच अंशावरती होणार आता 6 अंशावरती कन्या राशीमध्ये. तर 12 म्हणजे मीन, मेष, वृषभ, कन्या, मिथुन, कर्क आणि सिंह अशी ही जी, आणि कन्या जे आहे ते अर्ध लग्न येईल. म्हणजे किती अंशावर आहे, 6 अंशावर, त्याप्रमाणे किती तास होईल त्याप्रमाणे. तर ह्या ज्या राशी आहेत ना, या मोठ्या राशी आहेत. अरे बापरे, एक मिनिट, लावलं नव्हतं. हम्म. तर 10 म्हणजे मकर, कुंभ, मीन आणि मेष या राशी छोट्या आहेत. आणि वृषभ पासून ते धनु पर्यंत या राशी ज्या आहेत त्या मोठ्या आहेत. आता त्या कशा, म्हणजे मोठ्या राशी ज्या आहेत त्या दक्षिण गोलार्धात असतो, म्हणजे दिवस तेव्हा मोठा असतो. ज्या वेळेला या मोठ्या राशी असतात त्यावेळेला दिवस मोठा ऑटोमॅटिकली असणार, कारण ह्या मोठ्या लग्नाच्या राशी आहेत. म्हणजे आता दिवस मोठा आहे कारण मोठ्या राशी आलेल्या आहेत. 12 पासून 1, 2, 3, 4 अशा या मोठ्या राशी आहेत. तर ह्या मोठ्या राशीचा असतात तेव्हा दिवस हा मोठा असतो. आणि जेव्हा 10, 11, 12, 1 म्हणजे अशी ही लग्न आहेत त्यावेळेला छोटे लग्न असतात, त्याच्यामुळे छोटा दिवस, लहान दिवस असतो. आता कसं ते बघा, एक मकर लग्न जे आहे ते 1 तास 50 मिनिटाचं लग्न आहे. आणि जे कुंभ आणि मीन आहे ते 1 तास 35 मिनिटाचं लग्न आहे. आणि जे मेष लग्न आहे ते 1 तास 15 मिनिटाचं लग्न आहे. हे सगळी लग्न जी आहे उदित गोलार्धामध्ये तर दिवस लहान असणार. आणि मिथुन राशीपासून धनु लग्नापर्यंत जी आहेत सर्व लग्न जी मोठी आहे तो 13 तासाचा दिवस असणार. म्हणजे धनु लग्न, धनु रास, मिथुन रास कधी रवी असतो तर जून मध्ये असतो. तर जून ते डिसेंबर हे जे 6 महिने आहेत, जून ते डिसेंबर हे जे 6 महिने आहेत तिथे दिवस मोठा असतो. आता कळलं दिवस मोठा का आणि दिवस लहान का, हे कळलं का? तर 21 मार्च आजपासून वसंत संपात बिंदू सुरू झालाय. तर प्रत्येक ठिकाणी लोकल लोकल जे आहे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड त्याप्रमाणे तुम्हाला सूर्योदय बघता येईल. म्हणजे मुंबई आणि नागपूरमध्ये बघितलं तर अर्धा तासाचा फरक आहे. इथे 7 वाजता मुंबई सूर्योदय झाला तर नागपूरला 6:30 होणार. तसंच कलकत्त्याला 5 वाजता सूर्योदय होणार. त्याप्रमाणे ते थोडस आणखी डिटेलमध्ये जायचं असेल तर त्याप्रमाणे मग बघायला लागेल. म्हणजे लग्नाचा चंद्र आणि सप्तमाचा चंद्र हे पण खूप महत्वाचं आहे. आणि दिवस छोटा का होतो आणि मोठा का होतो हे तुम्हाला लग्नाचे तासाप्रमाणे कसं कॅल्क्युलेट करायचं आणि कसं हे करायचं ते मी तुम्हाला पुढच्या वेळेला घेते. हा, इथपर्यंत कळलं का कोणाला? हो, पण आता पहिलं लग्न कुंभ येतंय ना, कुंभ लग्न नाही, येतं ना मीन पहिलं. लग्नाचं येणार लग्न. बघा, मीन लग्न येणार. हे उघडेच आहे पंचांग माझ्याकडे. हा, सूर्योदयाला मीन लग्न येणार. हो मॅडम. तुला लग्न आहे तुला. हा, तुला कसं तुला आता शक्य पेज नंबर 9, मीन लग्न आहे मीन. पेज नंबर 98 ना, पेज नंबर 98 ना. 6:24 सूर्योदय झाला ना, कुंभ लग्न आहे 6:24 बघा मीन लग्न चालू झालंय. 6:24 ओके, कळला. हा ठीक आहे, कळलं कळलं. 6:24 ते 7:58 मीन लग्न, सूर्योदयाला मीन लग्न आहे. हा हा ओके, कळलं कळलं. आणि शेवट झाला कुंभेमध्ये सकाळी 4:43 ते 6:20 पर्यंत तो कुंभेमध्ये शेवट तो कुंभ लग्नाला लागला. हा कळलं कळलं कळलं. आणि जी समोरची आहे संध्याकाळ, म्हणजे आता जर चालू झालं असेल कुठलं लग्न आता चालू असेल 18-16 ते 20-22 पर्यंत कन्या लग्न. हो हो, कळलं आता कळलं. सूर्योदयाचं लग्न जिथे रवी असेल सगळं रवी प्रमाणे चालतं. जिथे रवी समोर असेल ती पहिली रास येणार सूर्योदयाला, आणि सूर्यास्ताला तीच रास तेच अंश त्याच सप्तमाची. दिवसाला सूर्यास्त होणार.
सप्तमाची रास सगळे असताना. सप्तमात येणार. म्हणजे आता हम्म, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की आकाशामध्ये आता कुठली लग्न उदित झालेलं आहे. हम्म. मग दुपारी कुठलं लग्न असेल? दुपारी 12 वाजता लगेच. 21. जर 12 मीन लग्न मिथुन. जर असेल तर दुपारी कुठलं लग्न येईल? मिथुन लग्न येणार. मिथून 12 लग्न मिथुन 1 मिथून 2 बोलले मी 3 मिथुन. दशमात हम्म, लगेच 12 1 2 3 दशमात मिथुन लग्न येणार ना. मग हम्म, डोक्यावर हम्म, असणार ते दक्षिण गोलार्ध म्हणजे डोक्यावर मिथुन लग्न आहे. मग दुपारी हम्म. 12 वाजता लगेच सांगायचं मिथुन लग्न आणि संध्याकाळी 6 वाजता संध्याकाळचं कन्या लग्न. हा. हम्म. हम्म. बरोबर आहे मॅडम, कळलं. आता त्याच्यामुळे सगळी लग्न ही आता जी आहेत ती मोठी आहेत त्याच्यामुळे दिवस मोठा आहे. मला फक्त या पंचांगामध्ये सूर्योदय कुठे लिहिलेला असतो डेलीचा? रोजचा सूर्योदय कुठे सूर्योदय लिहिलेला असतो? पंचांगाचे कॉलम लिहिलेलं असताना तिकडे लिहिलेले आहेत. या पेजला म्हणजे उजव्या हाताच्या पेजला बरोबर सूर्योदय लिहिलेला आहे तिकडे चंद्राची. हा. 74 पानावर बघा. 74. हा, बघते. रवी रवी उदय रवी असतं. अच्छा, हा बघते. ही जी कुंडली आहे ती 18 12 86 5 45 सकाळी लिहा. सगळ्या लिहून घ्या. 18 12 86 5 45 सकाळी 38 वय आहे. पहिलं वय काढा. मुंबई. एटी 86 ना, 86. 86. मॅडम वेळ काय बोलल्या तुम्ही? 5:45 सकाळी. आणि तारीख 18 12 86 ग्रुपमध्ये टाकली होती ना. हो. 5:45 सकाळी मुंबई. मला आली नाही आज. हा बरोबर. आता बघा वृश्चिक लग्न आहे. लग्नी ग्रह बघून ठेवा, लिहून ठेवा. नवमोश पण लिहून ठेवा. लग्नी बुध आहे, हर्षल आहे, मांदी आहे, शनी आहे. लिहा सगळ्यांनी. रवी नेपच्यून आहे. रवी मूळ नक्षत्रातला आहे. मूळ नक्षत्र इथे लिहा. मॅडम दिसत नाही रवीच्या जरा इथे मोठी मूळ करा. हा. दिसते मॅडम, व्यवस्थित दिसते. नंतर गुरुमंगळ डॉट युती आहे 21-21. हे जेव्हा डॉट युती असते तेव्हा लक्ष द्यायचं. नेहमी अंश बघा कसे आहेत, किती पडलेत. प्रत्येक अंश बघा. शनी आणि मंगळाचं परिवर्तन पण आहे दिसतंय इथे. शनीच्या राशीत मंगळ, मंगळाच्या राशीत शनी, शनीच्या राशीत मंगळ. नंतर राहू आहे पंचमात, चंद्र अष्टमात गेलाय आणि केतू आहे. शुक्र आहे व्ययस्थान. शुक्र बलवान आहे. आता अंश बघा. चंद्र 20, मंगळ 21, गुरु 21, शनी 20, राहू केतू 23-23. 13 अंशाचं लग्न आहे. बुध 18 आहे. आता नक्षत्र बघा. मूळ मध्ये रवी गेलाय, ज्येष्ठातला बुध आहे आणि ज्येष्ठातला बुध आहे आणि शनी हे अंशात्मक आहे. बघा ज्येष्ठा 1, ज्येष्ठा 2 हे अंशात्मक आले. नंतर हर्षल ज्येष्ठा 4, नेपच्यून मूळ चतुर्थ चरण. हे सगळे लिहून ठेवा तिकडे. आता प्रश्न असा आहे, चंद्र अष्टमात आहे, वय 38 आहे, तरी लग्न झालेले नाहीये. शुक्र तर बलवान दिसतोय, तरी शुक्र आणि मीन नवमोशातला आहे, बलवान आहे, तरी लग्न का नाही झालं. आणि धंदा पण बंद पडलाय. हॉटेल मॅनेजमेंट केलंय कारण शुक्र बलवान आहे. कुंडलीमध्ये जे बलवान आहे त्याप्रमाणे व्यवसाय असतो. नवमोशात पण मीन नवमोशातला आहे शुक्र आणि तुळेचा शुक्र आहे, त्याच्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि मुंबईमध्ये फूडचा बिझनेस चालू केलेला तो बंद पडला. तो का बंद पडला आणि पैशाची स्थिती कधी चांगली होणार आणि
मोठी बहीण बहीण ही जी बहीण आहे म्हणजे शुक्र, ती दुबईला असते. तर ह्याची जायची इच्छा आहे, तर होईल का काम? असे प्रश्न आहेत. सप्तमेश शुक्र आहे. विवाह आधी पहिला विवाह का नाही झाला बघा. पॉइंट्स काढा, किती पॉइंट्स आहेत ते बघा. शुक्र बलवान असून सुद्धा विवाह का नाही झाला ते मला सांगा. मॅडम शनी मंगळाची दृष्टी आहे ना. शनी मंगळ आणि हर्षल सगळे आहे मॅडम, लग्नी हर्षल आहे. हा, शनी आणि मंगळाची दृष्टी मॅडम सगळ्यांची लग्नी असते. शनी आहे आणि हर्षल पण आहे म्हणून उशीर झाला लग्नाला आणि सप्तमेश शुक्र व्ययात गेलाय म्हणून सप्तमेश असं पण शुक्र होतं. व्यायात गेला तर सगळ्यांची विवाह उशिरा होतील का? नाही शनीमुळे वाटतंय, शनी आणि हर्षलमुळे. शनीची दृष्टी शनी स्वतःच्या मित्राच्या राशीवर आहे, तरी होईल का? शनी मंगळाची दृष्टी असते, खूप जणांच्या कुंडलीत आहे, म्हणून विवाह मॅडम उशिरा होईल. गुरुमंग चतुर्थ आहे त्यामुळं, आणि हर्षल आहे ना लग्नामध्ये, त्यामुळे पण विवाह उशीर होतो ना. हर्षल करून देत नाही ना लग्न लवकर. असं कोणी सांगितलं? मॅडम कुटुंब स्थानात मूळ नक्षत्र आहे. कुटुंब स्थानात मूळ नक्षत्र. तुमचा वृद्धी नाही. मॅडम बुध शनीमुळे ह्याची मानसिकता थोडी हे असेल का? ज्येष्ठामुळे सगळा सुट्टी आहे मॅडम. हा त्याच्यामुळे याने आपलंच चालवलंय म्हणून याने नाही केलं. हा, आता बघा पॉइंट सांगते कसे कसे. शुक्र आणि प्लुटो युती आहे हा इथे. शुक्राची गती बघा, 40 कला आहे. कमी आहे की नाही? आता ही 1986 ची कुंडली आहे. 86 मध्ये डिवायडेड बाय 8 केले तर रिमाइंडर 6 येतं. म्हणजे ऑक्टोबरला शुक्र हा वक्री होतो. रिमाइंडर 6 आले की ऑक्टोबरला शुक्र वक्री होतो. आता शुक्राची गती चेक करायची आहे. तर मग शुक्र हा रवीच्या पाठी आहे. कुठे आहे तो शुक्र? रवीच्या पाठी आहे ना. म्हणजे काय झालाय तो? मार्गी झालाय. मार्गी झालाय, बरोबर. शुक्र हा रवीच्या पाठी आहे म्हणजे मार्गी झालेला आहे, होऊन गेलेला आहे मार्गी. हा, आणि रवी शुक्रामध्ये डिफरन्स किती आहे? रवी शुक्रामध्ये डिफरन्स बघताना पाठची जी रास आहे त्याच्यामध्ये 30 मधून 19. हा बोला. 42 आहे, बरोबर. 43. हा 42 अंशाचा डिफरन्स आहे. आता ज्या वेळेला नवमाश मध्ये युती ना, नवमोशात युती होणार ना? नाही, कोणाची युती होणार? रवी शुक्राची. हा, रवी शुक्राची. 40चा डिफरन्स. 42 आहे ना, तर एवढी नाही युती होणार नवमोशात. 40 वरती होईल. पण इथे रवी शुक्र आहे ना, 42 अंशाचा डिफरन्स आहे ना, तर 30 अंशाचा डिफरन्स झाला की तो मार्गी झाला असणार ना, बरोबर ना. जेव्हा 30 अंशाचा दोघांचा डिफरन्स, जेव्हा एकाच अंशावरती असतात त्यावेळेला तो मार्गी होतो. रवी आणि शुक्र एकाच अंशावर असतात, 30 अंशाचा डिफरन्स असतो, त्यावेळेला शुक्र हा मार्गी झालेला आहे. तसंच रवी जेव्हा पुढे असतो त्यावेळेला वक्री होतो, त्यावेळेला पण दोघांमध्ये 30 अंशाचा डिफरन्स असतो दोघांमध्ये, त्यावेळेला तो वक्री होतो. सेम अंशाचे असतात दोघही, त्यावेळेला तो वक्री होतो. तसंच मार्गी होताना पण दोन्ही सेम अंशाचे असतात, त्यावेळेला तो मार्गी होतो. आता ह्या 42 मध्ये 30 गेले तर 12 अंश राहिले शिल्लक. तर रवीचे 12 अंश म्हणजे 12 दिवस रवीचे पकडा, आणि शुक्राचे 40 कलेने चाललाय म्हणजे 8 दिवस पकडा शुक्राचे. तर 12 आणि 8 किती झाले? 20 झाले. 20 म्हणजे 20 दिवस तुम्ही पाठी जा. तर ही तारीख आहे 18. तर 27 नोव्हेंबरला बरोबर शुक्र मार्गी झालेला आहे. पाठी जायचं 20 दिवस. तर 27 नोव्हेंबरला शुक्र हा मार्गी झालेला आहे, म्हणजे ह्याचा स्पीड कमी आहे. कोण आहे हा शुक्र? तर सप्तमेश आहे. सप्तमेश शुक्र आहे आणि सप्तमेश शुक्राचा स्पीड कमी आहे. हा बलवान दिसतोय तुम्हाला, पण त्याने स्पीड कमी केलेला आहे. हा एक पॉइंट झाला. आता परत नवमाशामध्ये जाऊन बघायचं. हा एक पॉइंट सप्तमेश व्ययात गेला. हा, नवमाशात 4 ग्रह आहेत,
सप्तम. सप्तमेश व्याध ते अब्रॉड पण बोलू शकतो आपण. नवमांशात बघा शुक्रावर शनीची दृष्टी आहे की नाही? मॅडम शुक्र पाप कर्तरीमध्ये पण आहे ना? हा, शुक्र पाप कर्तरीत पण आहे. शुक्रावर शनीची दृष्टी पण आहे. हा दुसरा पॉइंट झाला. नंतर शनी मंगळाची दृष्टी सप्तमावर आहे. हा तिसरा पॉइंट झाला. आता कुटुंबाची स्थिती बघा. कुटुंब स्थानामध्ये काय पडलंय? रवी. रवी. आणि मूळ हर्षल नक्षत्र. इथे परत थांबा. छत्रमूळ कुंडली रवी हर्षल युती आहे. रवी हर्षल युती. हर्षल कुठल्या नक्षत्रात आहे? हर्षल ज्येष्ठामध्ये आहे. आणि रवी ज्येष्ठाच्या मुळे. रवी मूळ मध्ये आहे. हा, म्हणजे काय झालं ते? गंडांतर संधी झाली ना. हम्म. गंडांत संधी झाली की नाही? हो. मग हा जो आहे रवी तो गंडांत संधीत आहे. त्याच्यामुळे धनात गंडांतर आहे आणि कुटुंबामध्ये गंडांतर आहे. त्याच्यामुळे कुटुंब वाढायला कठीण आहे इथे. म्हणून लग्न उशीर आहे. पंचमात राहू आहे. हा राहू कुठल्या नक्षत्रात आहे? रेवतीचं तिसरं चरण आहे. हो. कारग्रह गुरु मंगळाच्या पूर्ण युतीत आहे. युतीत आहे. कंजंक्शन मध्ये. सप्तमेश सुद्धा आहे चंद्राच्या. हा, चंद्राचा मंगळ सप्तमेश आहे. नाही, गुरु सप्तमेश आहे, तो मंगळा बरोबर आहे. हा, गुरु सप्तमेश आहे, तो मंगळा बरोबर आहे. आणि पूर्ण कंजंक्शन मध्ये, पापग्रहाच्या कंजंक्शन मध्ये ग्रह असतील तर ग्रह थोडासा बिघडतो. शिवाय चंद्रकुंडलीच्या सप्तमात बघा. रवी नाही, रवी नाही, नक्षत्र सांगा. मूळ नक्षत्र. सगळ्यांचं असणार. पण हे नक्षत्र जे पडलंय ना ते चंद्राच्या सप्तमात पडलंय की नाही? हो. संधीत आलंय की नाही? ज्येष्ठा चतुर्थ चरणाच्या. बरोबर. हा, मग नवमांश कुंडलीमध्ये पण बघा सप्तमात किती ग्रह आहेत? रवी, चंद्र, मंगळ, गुरु. हा, मूळ कुंडलीच्या पंचमात राहू आहे. नवमांश कुंडलीच्या पण पंचमात राहू आहे ना? मॅडम आता भाग्येश बघा. भाग्येशाकडे बघा. भाग्येश चंद्र. चंद्र. ह्यांना घ्या. हा जरा मला घ्यावं लागतंय. घेतले मॅडम मी. हा, भाग्येश चंद्र कुठे पडलाय? अष्टमात. हेमद्रुम योगात आहे. भाग्याला वृद्धी आहे का? नाहीये. भाग्येश अष्टमात आहे. म्हणजे किती निगेटिव्ह पॉइंट मिळाले एक एक करून आपल्याला. मुळात गती कमी आहे शुक्राची. दिसतो तो छान, खरं तर शुक्र बलवान आहे म्हणणार सगळे. मीन नवमांशातला आहे तरी सुद्धा लग्न का झालं नाही. अशा भरपूर कुंडल्या आहेत की ज्यांची गती कमी आहे आणि त्यांची लग्न झालेली नाहीये. आज पण सांगुल्यांनी एक कुंडली दिली, त्याच्यात 2 जे सप्तमेशच आहे, 79चा काहीतरी जन्म आहे, लग्नच झालेलं नाही. त्याच्यामध्ये पण दोन्ही स्तंभी ग्रह आहे. ती पण घेईन मी, तुम्हाला दाखवते. तर हे असे जेव्हा ते ग्रहांची तुम्ही जर जोपर्यंत गती बघत नाही तोपर्यंत तुमच्या बघण्याला आणि ह्याला वरवर बघण्याला काही अर्थ नाहीये. तर तुम्ही गती नीट लक्ष द्या, लक्षपूर्वक बघा. मॅडम, हा बुध ज्येष्ठा नक्षत्रात आहे आणि म्हणजे व्यापारासाठी तो चांगला का त्रासदायक? नाही, पण पैशाचं धनासाठी खराब झाला ना. खराबच आहे ना. म्हणजे हा, धनस्थान खराब झालं ना. धनस्थान नाही, बुध ज्येष्ठामध्ये लॉस झाला. नाही, बुध सुद्धा ज्येष्ठामध्ये आहे. बुध ज्येष्ठातला असू दे, हरकत नाही, पण धनस्थान खराब झालेलं आहे. अच्छा. आता 2006 मध्ये यांचे वडील वारले. 2006 मध्ये शनी कुठे होता? 2006 ला शनी सीमेत होता. वडील का वारले सांगा जरा. रवीस मूळ नक्षत्रात. रवी मूळ नक्षत्रात. आता गंडांत संधीत आहे. इथे 2006 ला शनी केतूची युती होती सिंह राशीमध्ये. त्यावेळेला याचे वडील गेले. आता जो दशमेश आहे रवी तो संधीमध्ये आहे, त्याच्यामुळे वडील गेले. चंद्रकुंडलीचा दशमेश कोण आहे?
चंद्रकुंडलीच्या दशमात राहू आहे आणि गुरु हा मंगळाच्या डॉट युतीत आहे. त्याच्यामुळे वडील 2006 मध्ये गेले. आता परदेशात याला जायचं आहे, योग आहे का? जाईल का? मॅडम. हा म्हणजे 2006 मध्ये म्हणजे कुठला वडील महिना कुठला आहे? कारण 2006 महिना मध्ये नाही शनी आहे कर्केत माहिती. दिसतो. महिना शनी केतू युती होती ते 2006 ला. अच्छा, कारण इकडे शनी ह्याच्यात दिसतो, कर्केत दिसतो 2006 मध्ये. नाही, पुढचा महिना घ्या मग. शनी केतू इथे हा. आल्यानंतर झालेला आहे. हा 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 अच्छा. आता परदेशात योग आहेत का जायचे याचे? बघा, परदेशात जाईल जाईल का? मॅडम परदेशात. जाणार. तेच बरं होईल, चतुर्थ कारण स्थान पण बिघडलंय. वेश व्ययात आहे. मग कधी जाईल? तर दशा काढा. बुध केतू शनी आहे मॅडम. आता कुठली दशा चालू आहे? बुध केतू शनी. बुध महादशा, केतू अंतर्दशा, शनी सूक्ष्म दशा. केतू नंतर शुक्राची येईल ना? हा. मग शुक्राच्या अंतर्दशेमध्ये जाईल. मॅडम, हा कुठे जाईल हे सांगता येतं का? की दुबईलाच जाणार आहे, बहिणीकडे जाणार आहे. पण कसं समजेल कुठे जातोय? दुबई की अमेरिका की कसं समजेल? कारण राहू पंचमात आहे ना याचा, मीनेचा राहू आहे. हा, मग कुठे जाईल तो? दुबईला. अच्छा, दुबई. ओके, राहू आहे म्हणून. मीन राशीत राहू आहे आणि शुक्राच्या अंतर्दशेमध्ये. अमेरिका असेल तर कुठे जाईल कसं कळेल? अमेरिका की नाही, याला बहिणीकडेच जायचं आहे, दुबईला आहे ती. अच्छा. कंट्री मॅडम, नमस्कार. देश पण सांगता येतात. आता ह्या अंतर्दशा जुलैमध्ये येणार आहे शुक्राची. आता त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि तो जाईल दुबईला. जायला काय मोठं कठीण नाहीये. तर जुलैमध्ये शुक्राच्या अंतर्दशेमध्ये जाणार तो. आणि शनी आता चतुर्थातनं जातोय ना, तर घरापासून आता तो दूर जाईल. चंद्रकुंडलीच्या व्ययस्थानात चंद्राला 12वा गुरु येईल, तेव्हा व्ययस्थानात जुलैला 12वा गुरु आला की तो परदेशात जाईल. चंद्रकुंडलीचा भाग्येश कोण आहे? शनी. तो कुठे बघतोय? व्ययस्थानाला बघतोय ना भाग्येश. भाग्येश शनी व्ययस्थानाला बघतोय. त्याच्यामुळे मॅडम. त्याच्यामुळे गेला, परदेशात जाईला. आणि गुरुची दृष्टी जी आहे ती पण व्ययस्थानावरती आहे. पंचमेश गुरुची दृष्टी व्ययस्थानावरती, शुक्रावरती आहे. त्याच्यामुळे पण जाईल. आता जुलै 23 पासून केतू अंतर्दशा सुरू आहे. जुलै 23 पासूनच त्याचा धंदा बंद पडलाय केतूच्या अंतर्दशेमध्ये. केतूची नक्षत्र धनस्थानात आहे, ती लागू पडली त्याला. केतूच्या अंतर्दशेमध्ये केतूची नक्षत्र जी धनस्थानामध्ये पडली आहे ती त्याला पहिली लागू पडली. आणि केतूची नक्षत्र दशा कोणाची चालू आहे? बुधाची. बुधाची दशा म्हणजे अष्टमेशाची दशा चालू आहे आणि केतूची अंतर्दशा. आणि गोचर मंगळ बघायचा. तर इथे रवी राहू पण केंद्र योग आहे. रवी मूळ नक्षत्राच्या पहिल्या चरणात आणि त्याने रेवती बरोबर केंद्र योग केलेला आहे. रेवतीच्या दुसऱ्या रेवती पण लॉसचं नक्षत्र आहे. इथे काय झालंय, शनीची दृष्टी पण दशमावर आहे, मंगळाची पण दृष्टी दशमावर आहे. आणि जशी शनीची दृष्टी दशमावर आली आणि तसा लॉस झाला, कारण मूळ कुंडली तसं सांगते म्हणून. नाहीतर शनी आलं तर काम पण वाढतं, पण हा शनी स्वतःच्या शत्रू राशीला पाहतोय आणि शनी पाहतोय आणि इथून मंगळ पाहतोय. तर दशम स्थान त्याने हे केलं. आणि जेव्हा ही अशी गंड नक्षत्र असतात, धनात वगैरे पडलेली असतात, त्याने व्यवसाय कधी करू नये. चंद्र जो आहे तो पण राहू केतूच्या केंद्र योगात आहे. त्याच्यामुळे मनाची स्थिती पण ठीक नाहीये. आता मनाची स्थिती ठीक नाही असं म्हटल्याबरोबर लगेच बुधाकडे जायचं. बुध बघायचा. बुध लग्नेश होऊन, अष्टमेश होऊन लग्नात गेलेला आहे. तर मानसिक स्थिती कशी असेल?
त्याची अष्टमेश बुध हा शनी हर्षला बरोबर बसलेला आहे. म्हणजे कसं असेल तर तापट स्वभाव आणि मांदी पण तिकडेच आहे. निगेटिव्ह थिंकिंग, वैचारिक स्थिती कशी आहे तर बुध हर्षला तापट स्वभाव देईल, हायपर होईल असेल. बुध शनी बोलण्याची स्थिती ठीक नसेल, कॉन्व्हर्सेशन चांगलं नसेल, लो कॉन्फिडन्स असेल. दुसरं वाचास्थानाचा स्वामी गुरु मंगळाबरोबर बसलेला आहे, तर बोलण्यामध्ये दोष असणं, हायपर, फास्ट बोलणं. आता गुरु मंगळ जेव्हा युती असते तेव्हा जास्त ओपन माइंडेड असतात, दिलदार असतात आणि थोडस आर्थिक धोरण बिघडवणारा मंगळ हा गुरुचं आर्थिक धोरण बिघडवतो. तर थोडस दिलदार पण असतात हे लोक आणि ओपन माइंडेड असतात. आणि हा फास्ट बोलणारा आहे, कारण धनेश गुरु कोणाबरोबर बसलाय तर मंगळाबरोबर. दोन्ही मित्र ग्रह आहेत, तरी पण मंगळासारखा उग्र आणि तामसी ग्रह गुरु बरोबर आलेला आहे. त्याच्यामुळे थोडस स्वभाव दोष बघितला त्याचा तर असा स्वभाव, सायकोलॉजी त्याची अशी सांगायची. बुध शनी निगेटिव्ह माइंड, धाडस नाही. चंद्र अष्टमात, धंदा नीट चालवू शकला नाही हा, कारण तेवढं धाडस नाहीये त्याला. त्याच्यामुळे धंद्यामध्ये त्याने चंद्र पण अष्टमात गेल्यामुळे आणि लॉस झाला, कारण मंगळ शनीची दृष्टी पण दशमावर आहे आणि गोचर शनीची पण दृष्टी दशमावर आलेली. त्याच्यामुळे धंदा बसला. ज्या वेळेला धंदा बसला त्यावेळेला मिथुनेमध्ये मंगळ होता आणि मंगळाची दृष्टी धनावरती आली. आणि मूळ नक्षत्रामध्ये इथे भावारंभी, धनभावारंभी, धनात नक्षत्र पडलेले आहे. धनात गंड नक्षत्र पडल्यामुळे धंद्यामध्ये पैशाचा सगळा लॉस झाला. मिथुनेत मंगळ आला तसा त्याचा पैशाचा लॉस झाला आणि नेमकी केतूची अंतर्दशा त्याला. तर आता तो दुबईला जाणार आहे, तर दुबईला धंदा त्याचा चालेल का? समजा दुबईला गेला आणि त्याने तिथे धंदा केला तर चालेल का? चालेल ना मॅडम, हा चालेल ना. पुढचं गोचर लावा. पुढचं गोचर लावायचं. काय पण म्हणाले? कसला धंदा करणार, कपड्याचा किंवा दुसरा कसला असं? फूड इंडस्ट्रीतला आहे ना. त्याचा फूडचाच बिझनेस होता ना मुंबईमध्ये, मी सांगितलं ना आधी. शुक्र त्याचा बघा ना, मीन नवमोश, जो ग्रह बलवान असेल ना तो व्यवसायाला धंद्याला असतो. शुक्र त्याचा बलवान आहे आणि नवमोश पण तूळ नवमोश आहे ना. नवमोशाचा बिंदू कुठला आलाय? तूळ नवमोश आलाय ना. ही बुधाची महादशा कितीपर्यंत आहे? बुधाची एमडी महादशा, कारण त्याच्यानंतर परत केतू लागतो. हा, बुधानंतर परत केतू. बुधाच्या महादशेपर्यंत एवढं नाही जाणार, प्रॉब्लेम येणार त्याला, कारण वृषभेमध्ये मिथुनेत गुरु येईल ना. पण आता जर पुढचं गोचर लावलं त्याने, आता समजा गेला तर कसं लावायचं पुढचं गोचर? शनीची दृष्टी येणार आहे ना गंडांतरावर. मार्च 2025 ला शनी मिनेमध्ये येणार आहे ना. हा, मग तिथे गंडांतरावर दृष्टी टाकेल की नाही? मग ते गेल्याबरोबर लगेच मग गेल्याबरोबर लगेच चालेल का? तर नाही, तर अंशात्मक पुढे गेला पाहिजे, म्हणजे 5-6 महिने पुढे गेले पाहिजे. तो गंडांतर आहे, पण दशमाचा पण मालक आहे ना रवी. दशमाचा, कर्माचा पण मालक आहे. जर 5-6 महिने पुढे गेले ना, त्याच्यानंतर त्याचा व्यवसाय चालेल. मग तोपर्यंत मिथुनेमध्ये गुरु येईल आणि गुरुची दृष्टी स्वतःच्या राशीवर गुरुवर येईल, त्यावेळेला त्याचा व्यवसाय चालेल. नोकरी करायची असेल तर नोकरी काय, मे नंतर त्याला जॉब मिळू शकतो. नोकरी करायची असेल त्याने नोकरीच केलेली बरी खरं तर ना. ते दशमेशच मूळ नक्षत्रात आहे. मॅडम का झालं मे मध्ये का नोकरी? आता तो गुरु होता मेषेत आहे. हा काय
नोकरी का त्याला मे नंतर मिळेल? नोकरी त्याला मे नंतर वृषभेमध्ये गुरु गेला ना, हा की त्याला मिळू शकते नोकरी. पण तेव्हा लाभावर त्याची दृष्टी टाकेल. दृष्टी लाभावर जाईल. हा मग मंगळावर पण नाही आणि षष्ठावर पण नाही, म्हणजे हा मग मे महिन्यात कशी मिळेल? मे महिन्यानंतर चंद्रकुंडलीकडून बघा ना, दोन्हीकडून गोचर लावा. अच्छा. जर तिकडे गोचर तर इथे लागतंय ना, षष्ठावर दृष्टी येते की नाही गुरुची. हो येते. हा गोचर लावायचं दोन्हीकडून, दोन्हीकडून. कधी दोन्हीकडून गोचर लावा. ओके. हा चंद्राच्या पंचमात शुक्र आहे तरी सुद्धा विवाह झाला नाही बघा, कारण नक्षत्र इथे चंद्राच्या सप्तमात मूळ नक्षत्र आहे, गुरुची दृष्टी आहे चंद्रावर. गुरुची दृष्टी पण आहे. हा तरी विवाह नाही. 38 वय आहे. मग हे दर प्रत्येक ज्योतिषी सांगत होता, या वर्षी होईल, पुढच्या वर्षी होईल, आता होईल, अशी करून 38 वर्ष झाली. पण हे जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. आधी त्याचा बिझनेस चालत होता. मॅडम हा लग्न होईल का नाही आणि कधी होईल लग्न? लग्न होईल. लग्न कधी होईल तर बुधामध्ये शुक्र अंतर्दशेमध्ये लग्न होईल आणि गुरु विदशेमध्ये. मॅडम तेव्हा शनी तर मग मिनेत राहील ना, मग शनीची दृष्टी पण राहील ना सप्तमावर. काय शनी म्हटलं मीन राशीत राहील, मग शनीची दृष्टी राहील ना सप्तमावरती. नाही, मिथुनीत गुरु जाणार, मिथुनीत गुरु जाईल तेव्हा धनावरती बघेल. चंद्रकुंडलीच्या सप्तमात गुरु येईल, त्यावेळेला विवाह होईल. आणि बुधामध्ये शुक्र अंतर्दशा आणि गुरु विदशा. शुक्र का घेतला तर शुक्र अंतर्दशेत का घेतला तर शुक्र सप्तमेश आहे. गुरु का घेतला तो गुरु पूर्वा भाद्रपदा गुरुच्या नक्षत्रात आहे. आणि गुरु जो आहे तो कोण आहे? चंद्रकुंडलीचा सप्तमेश आहे. नाहीतर गुरुच्या नंतर जी शुक्राची नक्षत्र असतात ना, शुक्राच्या नक्षत्रात आता इथे नाही आहेत ग्रह, तर मग गुरुच्या अंतर्दशेमध्ये होईल लग्न. कारण गुरुच्या विदशेत शुक्र अंतर्दशेमध्ये गुरु विदशेत. म्हणजे कधी होईल माहितीये? फेब्रुवारी 2026 ला जेव्हा वृषभेमध्ये रवी येईल त्यावेळी विवाह होईल. फेब्रुवारी 2026 गुरु विदशेत. पुन्हा सांगा. चंद्रकुंडलीचा सप्तमेश गुरु आहे. मी ना आधीची हे काढायला हवी ती. थांबा 1 मिनिट, तुम्हाला दशा दाखवते मी. आता ही बुधाची दशा चालू आहे की नाही? 2021 ला जशी बुधाची दशा चालू झाली आणि जसं गोचर लागलं शनीचं 23 ला केतूच्या अंतर्दशेमध्ये, तसा त्याचा धंदा बसला. बरोबर की नाही? बुध अष्टमेशाची दशा लागली, केतूची अंतर्दशा आली आणि केतूचा हा केतू गंडांत मध्ये आहे, तर ते केतूची दशा याला खराबच गेली आहे पूर्ण. 2024च्या जून पर्यंत केतू खराब जाणार. शुक्राच्या अंतर्दशेमध्ये मी सांगितलं नंतर तो परदेशात जाईल शुक्राच्या अंतर्दशेमध्ये. आणि शुक्राच्या अंतर्दशेमध्ये ज्या वेळेला गुरुची विदशा असेल, इथे 25 मी काढली आहे फेब्रुवारी 2026, तर राहूची संपेल आणि फेब्रुवारी 2026 ला गुरुच्या विदशेमध्ये चंद्रकुंडलीचा सप्तमेश गुरु आहे, तर तिथे त्या विदशेमध्ये शुक्राच्या अंतर्दशेमध्ये त्याचा विवाह होईल. मग लगेच गोचरला बघायचं, गोचर पण बघायचं आणि नंतर दशा बघायची. गोचर मग बघायचं तर त्यावेळेला 2026 ला गुरु हा मिथुनेत असेल, कुटुंबाची वृद्धी पण करेल कुटुंबावर दृष्टी टाकून गुरु, कारण तो शेवटी रवीला बघणार आहे, रवीशी योग करणार आहे गुरु हा, आणि चंद्राशी पण योग करणार आहे.
गुरु. त्याच्यामुळे त्याला आनंद पण देणार आहे आणि रवीला पण योग करणार आहे. तर ज्या वेळेला चंद्रकुंडलीच्या सप्तमावरती गुरुची दृष्टी येईल आणि गुरुची विदशा लागेल त्यावेळेला त्याचा विवाह होईल. आणि ज्यावेळी रवी इथे येईल फेब्रुवारीमध्ये वृषभ राशीमध्ये तेव्हा विवाह होईल. पण होणार विवाह विवाह नक्की होईल. वृषभेत गुरु आल्यावर होणार नाही का मॅडम? आता पुढच्या याच्यात जाईल तेव्हा तो वृषभेमध्ये गुरु आल्यावर नाही होणार का या वर्षामध्ये मे पासून? मग तेव्हा दशा लागते का? नाही, गुरु सप्तमेशावरूनच सप्तम स्थानावरून चाललाय ना त्यावेळेस, त्यामुळे म्हणतो. तरी लागेल तरी होईल. पण विदशा कुठली लागलीये ती विदशा बघत होती मी आधी. विदशा कारण गुरुचं जेव्हा विदशा स्वामी गोचर करतो तेव्हाच होतं ना, सांगितलं होतं ना. विदशा स्वामी जिथून जातोय ना, राहू आहे, नंतर मंगळाची विदशा आहे जुलैपर्यंत. आधी तर गुरु इथे येणार आहे मार्चला 2024 वृषभेमध्ये. तर नंतर मग तो मिथुनेत जाईल. तर इथे चंद्राची नंतर रवी चंद्र मंगळ राहू हे सगळ्या ह्याच्यामध्ये नाही होणार आहे लग्न. गुरुच्या विदशेतच होईल इथे. मिथुनेत गेल्यावर होईल. हा दरवाजा बंद करावा. चंद्रकुंडलीच्या सप्तमात येईल. आणि गुरु आणि मंगळ असल्यामुळे याला आर्थिक आणि नुकसान. त्यावेळेला मीनेमध्ये पण शनी येईल ना. मीनेत शनी येईल, सप्तमावर दृष्टी टाकेल. नुकसानीबद्दल बोलायचं मॅडम मला, की गुरु आणि मंगळ एकत्र आहे त्याच्यामुळे याला कायमस्वरूपी आर्थिक नुकसान राहील का? हा ज्या ज्या वेळेला गोचर जाईल त्या त्या वेळेला नुकसान होणार. म्हणजे आर्थिक धंद्याचे नुकसानीचाच तो योग बनतो ना गुरु मंगळचा एकत्र. हा गुरु मंगळाचा तसाच नुकसानीचा योग आहे. पण त्यावरून शनी जाताना व्यवसायामध्ये हानी झाली. आणि फॉरेनला गेल्यानंतर लग्न होऊ शकतं मॅडम? हा बाहेर गेल्यानंतरच प्रगती आहे त्याची. जेव्हा असे ग्रह असतात ना, चतुर्थ बिघडलं की त्यांनी बाहेरच जावं परदेशात, तर त्याची प्रगती तिकडे होईल. इथे राहून प्रगती नाही होणार. चंद्राच्या चतुर्थात केतू आहे त्याच्यामुळे घर त्याला सोडावंच लागेल. आता चंद्राच्या चतुर्थात शनी आहे आलाय तर घर सोडेल. आणि याच्या आधी चतुर्थात पण केतूवरून केतू चाललाय. बहीण फॉरेनला असण्याचं कसं बघायचं मॅडम? बहीण भावंड फॉरेनला इथे आहे असतात. ना, मीन राशी. बहिणीचं चांगलं आहे एकदम, दुबईला नाही आहे. भावंड, मला विचारायचं भावंड फॉरेनला आहेत हे कसं बघायचं? आता शुक्र ही बहीण आहे की नाही. शुक्र म्हणजे तृतीयेश पण बघणार ना आपण त्या हा? ठिकाणी? तृतीयेश हा? तृतीयेश पण बघणार ना? तृतीयेश हा, पण बघणार ना? तृतीयेश पण बघा. मंगळ बघणार. हा, मग याचं कसं कनेक्शन लागलं फॉरेनचं? तृतीयेश शनी जो आहे तो बुधा बरोबरती आहे, तो लाभेशा बरोबरती आहे. आणि तृतीयेश शनी आहे तो बुधा बरोबर पण आहे. लग्न फॉरेनचं कनेक्शन आता रवीच्या तृतीयात पण बघायचं आणि चंद्राकडून तृतीय स्थान पण बघा. रवी आहे तो मूळ नक्षत्रात आहे. बहिणीसाठी शुक्रच बघतो आपण, कारण शुक्र बलवान असल्यामुळे बहिणीचं चांगलं आहे. याच्या आधी आता बिझनेस चालत होता. याच्या त्याच्यामध्ये आधी हाच पहिला बिझनेस टाकलेला त्याने, तोच लॉस आधी नोकरी करत होता. आधी नाही नोकरी करत होता. बिझनेसच टाकलेला आहे. ओके. मॅडम शनीची दृष्टी मिनेतनं असणार तरी पण लग्न होईल का मग? कारण शनी तर अटकाव करेल ना, जरी चंद्राच्या सोबत गुरु आला तरी. म्हणजे तू मिथुनेत शनीची काय दृष्टी मिनेत नाही, मीन राशीतनं शनीची दृष्टी राहील की नाही आता सप्तमावरती. हा हा, तर तेव्हा गुरु पण राहील मिथुनेत. तर मग गुरु येईल तर लग्न जमेल आपण असं म्हणतो, पण तरी शनीची दृष्टी राहील ना सप्तमावर, तर तो अटकाव नाही करणार का शनी, असं म्हणायचं मला. शनी उलट लग्न लावून देतो ना. शनी आणि गुरु दोघांचीही दृष्टी पाहिजे ना. हा, आणि गुरुच्या नवपंचम योगात गुरु पण पाहिजे का? कारण गुरु आता तो हा गुरु. पण गुरुच्या नवपंचम योगामध्ये गुरु आलेला आहे एकाच तत्वामध्ये, तो पण चांगला आहे. चंद्रावरून पण चाललाय, रवीवरून पण दृष्टी आहे. तर मिथुनेत गुरु गेल्यावरच विवाह होईल याचा. तोपर्यंत शनी इथे नाही येणार आहे. शनी संपत नक्षत्रात आहे मॅडम, तर मग शनीच्या दशा त्याला चांगल्या जातील का? शनीची दशा चांगली जाईल बुधानंतर.
हा अंतर्दशा किंवा शनीचं जो गोचर जेव्हा जाईल, कारण की तो संपत त्यावेळेला नक्षत्रामध्ये आहे. गोचर कुठलं पडतंय ते बघायला पाहिजे. मिथुनात बुध त्यावेळेचं म्हणजे गोचर 25 आता जसं बघा, 25 मध्ये लग्न. आता नेमकं गोचर लागायला, केतूचं अंतर्दशा लागायला आणि गोचर पण लागायला सेम झालं की नाही. म्हणजे केतूची अंतर्दशा लागली आणि गोचर पण तसंच लागलं, त्याच्यामुळे घटना घडली. पण दशा लागून गेल्या आहेत पण गोचरच लागत नाहीये, तर मग काही उपयोग नाही. गोचर पण लागायला पाहिजे, पण जेव्हा दोन्हीकडे गोचर लागतं तेव्हाच घटना घडतात. दशा आणि गोचर दोन्ही कॉम्बिनेशन आली पाहिजे. आणि विदशा स्वामी जिथून जातो तिथून तसं फळ देतो, हे माहिती आहे, सांगितलंय तुम्हाला. ताराचक्राचं कधी लावायचं मॅडम कॅल्क्युलेशन? हे सगळं गोचर वगैरे बघितल्यानंतर ताराचक्र बघायचं का? ताराचक्र नेहमीच बघायचं. आता वधमधून कुठला ग्रह चाललाय आत्ताचा ते बघायचं. मग किती दिवस आहे जाणार आहे ते पाहायचं. विपत, प्रत्यरी आणि वधमध्ये ह्या 3 मध्ये 3, 5, 7 मध्ये ताराचक्रामध्ये ऑपोजिट जेव्हा मुलगी बघतो तिचे पण ग्रह आपल्या नक्षत्रापासून 3रं, 5वं, 7वं नक्षत्र तिचं नसावं असं पण जोडीदाराचं हे बघतात. आणि इथून जेव्हा ग्रह ताराचक्रामध्ये आपल्या नक्षत्र, आता समजा संपत मधून ग्रह आपला चाललाय एखादा गुरु, तर तिथे धनामध्ये तुमची वाढ होऊ शकते. गुरुच्या धनात म्हणजे जन्माच्या नक्षत्रापासून दुसरं नक्षत्र संपत, आणि जे जन्म नक्षत्राच्या पाठीमागचं नक्षत्र अधिमैत्री, हे पण ही नक्षत्र चांगली आहे तर त्याची रेमेडीज करायची अधिमैत्रीची. मग जसं श्रीकृष्णाचं रोहिणी नक्षत्र आहे तर त्याचं कृतिका येईल अधिमैत्री, तर कृतिकाचं सांगितलं होतं तुम्हाला मी, मोरपीस आहे कृतिकाचं, म्हणून तो मोरपीस लावतो, जवळ बाळगतो. तर अशी जी रेमेडीज आहे ती रेमेडीज करायची. चंद्र मॅडम याचं वध मध्ये आहे आणि तो अष्टमात आहे, मग कसं फळ राहील त्याचं? मग चांगलं नाहीये ना. चंद्र जो आहे तो पुनर्वसू, वधमध्ये कुठे आहे? पुनर्वसू मध्ये आहे. नाही, ताराचक्रामध्ये वध मध्ये आहे असं म्हणतो. पुनर्वसू मध्ये आहे ना. पुनर्वसू नक्षत्र कुठे आलंय? जन्म मध्ये येणार ना चंद्राचं नक्षत्र. हो बरोबर आहे मॅडम, हा पुनर्वसू मध्ये आहे जन्म हा. नक्षत्र. मग जी चंद्राची नक्षत्र आहे ती वधमध्ये आहे. मग चंद्राची नक्षत्र इथे आहेत का कुठे? नाहीये, वधमध्ये नाहीये. मॅडम एक शंका विचारू का? हा. ते लग्न कुंडलीमध्ये अष्टमात मिथुन राशीचा चंद्र आहे, त्यांना पाण्यापासून धोका संभवतो ना? अष्टमातला चंद्र नेहमी पाण्यापासून धोका दाखविलच असं नाहीये, जलतत्व नाहीये इकडे. अच्छा. हा, तुम्ही हे सांगू शकता की जन्मला तेव्हा काही गंडांत आलं होतं का, म्हणजे काही मरता मरता वाचणं असं कधी झालं होतं का, हे विचारू शकता. अच्छा, पण हे दरवेळेला पाण्यापासून धोका नाही पाण्यातच पडणार, पाण्यापासून धोका, जलतत्व नाहीये ना इथे. आश्लेषा मुळात मुळात जेव्हा जेव्हा समजा कर्क रास इथे आहे आणि समजा चंद्र आहे, तर पुष्यमध्ये अशी घटना होणार नाही का, पुनर्वसूमध्ये अशी घटना होणार नाही. आश्लेषामध्ये 100% घटना घडेल, पाण्यामध्ये पडेल. बर बर. हा, मग तुम्हाला ती नक्षत्र परत लावता आली पाहिजे. म्हणजे ही जी देवगणी नक्षत्र आहे ती अशी घटना घडवणार नाही, जी चांगली नक्षत्र आहेत. पण आश्लेषा, त्यांचा आश्लेषा नक्षत्र अष्टमात आहे, त्यांना विचारा किती जण पाण्यात गेलेली आहेत, पडलेली आहेत, पाण्यापासून धोका आहे त्यांना. ओके, धन्यवाद मॅडम. आता हे ज्येष्ठा जे आहे ते वधमध्ये प्रत्यरीमध्ये आलं, ज्येष्ठा विपत मध्ये आणि मूळ नक्षत्र शेम मध्ये आलं. मग गोचर ते ताराचक्रावर लावायचं. आत्ताचा गोचर मंगळ जर कुंभेत आहे तर कुठल्या नक्षत्रातनं जातोय तो, आणि तो कुठल्या विपत मधून जातोय का वगैरे ते पाहायचं. मॅडम, तुम्ही पूर्वा भाद्रपदाचं पहिलं चरण म्हणजे फोबिया दाखवतं असं म्हटलेलं ना, उत्तरा तर भाद्रपदाचं इथे पहिलं चरण.
पहिलं चरण, तर इथे गुरु आणि मंगळ दोन्ही डॉट युतीमध्ये पूर्वा भाद्रपदा पहिल्या चरणात आहे, तर त्याचा काय परिणाम असेल त्याचा काही परिणाम कुंडलीवर? नाहीये, पण लॉस होणार, कारण त्याने गुरु आणि मंगळ डॉट युती झाली आहे म्हणून त्रासदायक आहे, म्हणून त्याचं नुकसान झालंय. हे जर डॉट युती नसली असती तर असं झालं नसतं. अच्छा, म्हणजे पूर्वा भाद्रपदा पहिल्या चरणाचा तसा काही हे नाही ना, नाही नाही, तसा नाहीये. फोबिया वगैरे? नाही नाही, फोबिया वगैरे नाही. पूर्वा भाद्रपदा चांगलं आहे. फक्त हे डॉट युती आली आहे ना गुरु मंगळाची, ती चांगली नाही. मॅडम हा, एक प्रश्न आहे. गुरुची नक्षत्र वधमध्ये पण आहेत ना. हा, ह्या जातकाला गुरुची नक्षत्र वध नक्षत्रामध्ये आहे. कुठला ग्रह वध मध्ये? गुरुची नक्षत्र. गुरुची नक्षत्र, हा, गुरुची आहे ना, चंद्र आहे. हा, चंद्र, हा, हे बघ, मी हे बघत होती. चंद्र आहे, परत मंगळ आहे, गुरु आहे, हे सगळे वधमध्ये आहे. मॅडम हे कृत्तिका आणि अशी जी नक्षत्र आहेत, तीक्ष्ण नक्षत्र, ही अधिमित्र किंवा जन्म संपत मध्ये आली तरी पण चांगली फळं देतात, ज्येष्ठासारखी नक्षत्र, का ती नक्षत्राप्रमाणे? नाही नाही, जर कुंडलीला असतील तिथेच फळ देणार. तशीच फळ. मग हे ताराचक्र कधी बघायला? ताराचक्रामधून त्या नक्षत्रातनं जाताना तिथे फळ देणार, कृत्तिकेतनं जाताना. म्हणजे अधिमित्रामध्ये जर का कृत्तिका नक्षत्र असेल तर कृत्तिकेला चांगलं फळ मिळेल? चांगलं मिळेल तसं नाही, ते गोचर लागलं पाहिजे ते तरच, वधमधून जाताना करून नाही तर कृत्तिकेचं फळ देणारच आहे, 100% फळ देणार. ताराचक्राचा वापर आपण फक्त गोचरीसाठी गोचरीने करायचं. हा, मृत्यूसाठी जास्त उपयोग आहे ते ताराचक्र वगैरे, वाईट व्हायसाठी. ओके मॅडम. आता किती कुंडल्या बघितल्या आपण आतापर्यंत? दिलेत ना, 100% फळं दिली आहेत. D10 बघायची मॅडम याची नोकरीसाठी. हे पण आता जे रवी सांगितला ते वडील गेले. आता तुम्ही म्हणाल धनुचा रवी मेष नवमांशात, सिंह दशमेश आहे, तो चांगला बलवान आहे, कारण धनुचा आहे तो, मेष नवमांशातला आहे, तरी वडील का गेले? कारण अग्नितत्वाचा ग्रह अग्नितत्वाच्या राशीत, शिवाय मेष नवमांशात, तरी वडील का गेले? गंडांत संधीमध्ये. गंडांत संधीमध्ये आहे, मूळ नक्षत्रात आहे. आणि मूळ नक्षत्र थोडस वडिलांसाठी त्रासदायक असतं. पण मॅडम यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल ना? हा, वडील आता नक्कीच चांगला आहे, कारण तो शेवटी धनुचा रवी आहे, मेष नवमांशातला आहे, त्याच्यामुळे वडिलांची स्थिती चांगली होती. मॅडम, मूळचे चारही नक्षत्र वडिलांसाठीच की आपण वेगवेगळे रिलेटिव्ह जसं सासरा, भाऊ, मामा असं पाहतो? त्या चारही वडिलांनाच लावायचे? कुठला ग्रह पडलाय कसा त्याच्याप्रमाणे. बुध जर असेल मूळ नक्षत्रात तर मामाला त्रासदायक आहे. बुध मूळ नक्षत्रात असेल तर मेंदूला प्रॉब्लेम होऊ शकतो. बुधाचं पहिलं चरण मेंदूसाठी वाईट आहे. धनुरास मेंदूची आहे. मॅडम नोकरी व्यवस्थेसाठी D10 पण बघायचं ना? हा, D10 पण बघायचं. तर इथे शुक्र बलवान आहे, त्याच्यामुळे आपण व्यवसाय तर पकडला आपण. हा आहे हॉटेल मॅनेजमेंट, बरोबर केलंय त्याने हॉटेलसाठी, कारण तोच ग्रह बलवान आहे. मग शुक्र नवमांशामध्ये पण बघा कुठे आहे, कसा पडलाय. चंद्रकुंडलीच्या पंचमात आहे तो. शुक्र व्यवस्थानाला पाहतोय हा लग्नेश, इथे पण असं बघितलं तरी, त्याच्यामुळे बाहेर तर नक्की जाणार हा, परदेशात. इथून पण दिसतंय, म्हणजे परदेशात जाणार आहे. पण हाच शुक्र आहे ना, त्याची गती कमी झाली आहे ना, आणि तो ज्येष्ठाच्या चतुर्थ चरणातल्या हर्षला बरोबर बसलेला आहे. आणि चंद्रकुंडलीच्या नवमांश कुंडलीच्या सप्तमात रवी, तो मूळ नक्षत्रातला इथे पडलाय. इथे पण नक्षत्र लावायची, तीच नक्षत्र इथे बघायची कुठे पडली. राहू पंचमात, तिथे पंचमात, इथे पंचमात, पंचम खराब केलं त्याने. म्हणजे
तो राहू तो रेवतीच्या दुसऱ्या चरणातला केंद्रयोग केलेला आहे त्याने. मॅडम वृश्चिक लग्नाला बुध शनी लग्न स्थानी शत्रू राशीत आहेत ना, त्यामुळे पण व्यक्तिमत्वावर परिणाम झाला ना खूप. हा बरोबर, वृश्चिकेचा बुध ग्रह आहे ना. हो, त्यामुळे हा आणि शनी पण बरं, वक्री बिक्री नाही आहेत. एक चांगलं आहे की कुठले ग्रह वक्री नाही आहे, एकच शुक्र गती कमी आहे. आणि अष्टमेश आणि राशीचा अधिपती आहे ना तो. राशीचा अधिपती असल्यामुळे अष्टमेश होऊन तो लग्नात बसलेला आहे. त्याच्यामुळे त्याने हर्षला बरोबर, त्याच्यामुळे स्वभाव थोडासा शनी बरोबर, निगेटिव्हिटी जास्त झाली त्याच्याकडे, स्वभाव दोष झाला, धंदा करता आला नाही त्याला बरोबर. जे बोलणं पाहिजे, चालणं पाहिजे, राग भरपूर, झटकन राग, बोलणं चांगलं हवं, ते म्हणजे स्वभाव दोष दिसतो की नाही ते आपल्याला. मग सायकोलॉजी ओळखताना अशीच सायकोलॉजी ओळखायची, कसा स्वभाव असू शकतो, का धंदा याचा पडला असेल. मग त्याला सांगताना आपल्याला काउन्सिलिंग करायचं आहे की तू कशामध्ये प्रगती करायला हवी, तुझ्या बोलण्यातनं व्हायला हवी का, तू मार्केटिंग मध्ये वाढवायला हवं की कसं वाढवायला हवं, तुझं बोलणं कसं असायला पाहिजे. मग असं व्यक्ती जर हॉटेलचं करतायत तर तिथे एकदम अदबीने, म्हणजे जिथे गोड बोलणं, अदबीने वागणं, म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे, तुमचं लुक्स चांगले पाहिजे, हसणं चांगलं पाहिजे, स्माइल पाहिजे चेहऱ्यावर, हे सगळं हॉटेल लाईनला पाहिजे ना. हा, मग ते सगळं दिसतंय का ह्याच्यामध्ये कुठे? नाही दिसत. कसं चालणार? मॅडम म्हणे ह्यानी काय करावं लागेल, उपासना वगैरे केली तर चालेल त्याला, बुधाची किंवा शनीची? हा, आता ह्याला उपासना सांगितली तर पहिलं बुधाचं सांगायचं. बुधाची दशा चालू आहे, बुध खराब आहे, अष्टमेश होऊन लग्नात पडलाय, राशाधिपती आहे, राशाधिपती होऊन खराब झालेला आहे, मांदी पडली आहे त्याच्यावर, त्याच्यामुळे बुधाचं पहिलं सांगायचं जप. ओके. आणि आर्थिक धोरण चांगलं करायला पहिला गुरु त्याने चांगला करायला हवा. सांगितलं तरी करेल काय? गुरु मंगळ युती आहे ना, त्याच्यामुळे शंका आहे. नवमांशामध्ये पण एकत्र आहे मॅडम गुरुमंगळ. हा, नवमांशामध्ये पण गुरुमंगळ एकत्र येतात. हा, ती युती आहे ना इथे, मग येणार ना युती आहे, म्हणजे कन्फर्म ते लॉस राहणार कन्फर्म झालं ना. हा, म्हणूनच आपण म्हणतो. आणि नवमांशातच कशाला, सगळ्या षडवर्ग कुठल्या बघा, सगळ्या पूर्ण टोटल सगळ्यामध्ये गुरुमंगळ युती दिसणार. म्हणून तर ती युती नसावी असं आपण बोलतो ना, कंजंक्शन नसावं, सगळ्यामध्ये दिसणार गुरुमंगळ. मॅडम मायग्रेन राहील का मंगळ असल्यामुळे, मंगळ मेषेचा असल्यामुळे? मंगळ त्रिशांश कुंडलीमध्ये बघा, शुक्र खराब आहे, शुक्र गुरु चंद्र मंगळ, राहू शनी केतू युती झाली, मकर राशीत झाली. दुसरी कुंडली लावू काय? हो दुसरी लावा. हो मॅडम. सोळा 12 82 घ्या, सकाळी 4. आता तुम्ही सांगा हा मला काय करायला, काय आज आहे ते सांगा. सोळा 12 सकाळी 4. तुळ लग्न बिंदू आहे, तुळ लग्न, स्वातीचं चतुर्थ चरण म्हणजे मीन नवमांश येईल. मूळ नक्षत्रात धनु, चंद्र मूळ, मूळ चतुर्थ चरण शुक्र, आणि केतू मूळ चतुर्थ चरण. हे डॉट युती झाली हा इथे, मूळ चतुर्थ चरण, मूळ चतुर्थ चरण. ऑपोजिट आद्रा राहू. लग्न 17 अंशाचं आहे, लग्न बिंदू जो आहे तो 17 अंशाचा आहे. तुळ लग्न आहे, तुळ लग्नाला मीन नवमांश, शनी इकडे आहे लग्नी प्लुटो बरोबर, मांदी आहे गुरुवरच, बरोबर एक्झॅक्ट गुरुवर मांदी पडली आहे, मांदी 6 अंशाची, गुरु 4, हर्षला बरोबर. इथे रवी
नेपच्यून, चंद्र, शुक्र, केतू, मूळ नक्षत्र. बुध हा बुध पूर्वाषाढामध्ये, पण बुध केतू युती आहे हा पूर्वाषाढामधला. बुध केतू युती. डोळ्याचा काही प्रॉब्लेम आहे का? हा मंगळ बलवान आहे. डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. डायव्हर्स झाला का मॅडम? डायव्हर्स आणि वडील वारले का? हा आता हे सगळे अंशात्मक आहे मूळ नक्षत्रामध्ये. ऑपोजिट राहू. राहू कुठल्या नक्षत्रात आहे बघा? आद्राचं कुठलं चरण आहे? दुसरं चरण आहे. होय, दुसरं. हा हे चरण वाईट आहे. हा तस्करांश आहे आणि चांगला नाही हा. आणि त्याच्या ऑपोजिट नेहमी आद्राच्या दुसऱ्या चरणात ऑपोजिट नेहमी केतू मूळ चतुर्थ चरणात असतो. हे जेव्हा हे असे कॉम्बिनेशन असतात ना तेव्हा हे जास्त वाईट आहे. लक्षात ठेवायचं हे. आद्राच्या दुसऱ्या चरणाच्या ऑपोजिट केतू मूळ चतुर्थ चरण, हे आद्रा ऑपोजिट मूळ, हे सगळी नक्षत्र हे सगळ्यात घातक आहे. आता काय आजार असतील? आजार आहे याला. आणि ह्या सगळ्या ग्रहांवर शनीची दृष्टी आहे. तर काय आजार असू शकतो? मॅडम राहू केतू वर्गोत्तम झाले का? नाही वर्गोत्तम नाहीये. वर्गोत्तम नाहीये, पण ते असं जेव्हा कॉम्बिनेशन असतं ते बरोबर नाही. आद्राच्या दुसऱ्या चरणामध्ये मूळ चतुर्थ चरणच येणार, पण वर्गोत्तम नाहीये. तिसऱ्या स्थान संबंधी थ्रोट खराब झाले. खराब झाले. आधी पहिलं बघा ना कुठली रास खराब झाली, कसं खराब झालंय. तृतीय स्थान राशी खराब झाली ना. तृतीय पण खराब आहे त्याचा. हे पण गुरु पण खराब आहे मानदीवर. वृषभ खराब आहे. गुडघे खराब झाले मॅडम, गुडघे. मॅडम धनुराशी खराब आहे आणि गुरु पण खराब झालाय. धनुराशी संबंधित आजार असेल. तृतीयवर दृष्टी शनीची. डोळ्याचं काही आहे का? डोळ्याचं मांडीशी रिलेटेड आहे का काही? मॅडम शुक्र पण खराब आहे ना, लग्न शुक्र. बरोबर आहे, खराबच आहे. पहिला लग्नबिंदू काय? पहिलं लग्नबिंदूवर शनी आहे, लग्न खराब आहे, शनी आहे लग्नी. समजा शनी ठीक आहे, प्लुटोवरच्या युतीत आहे. लग्नेश नंतर बघा, लग्नेश खराब आहे की नाही? लग्नेश शुक्र केतूच्या डॉट युतीत आहे. हा म्हणजे लग्नेश खराब झाला. आता बघा रास कुठला आजार असू शकतो, राशी कुठल्या खराब झाल्या बघा. एकदम तुम्हाला एकदम लगेच लक्ष गेलं पाहिजे बघा. कर्क राशी आणि मिथुन रास खराब झाले. मिथुन आणि धनु पण खराब झाली. तुम्हाला आधी दिली होती संबंधी काही प्रॉब्लेम आहे का? मिथुन रास राहू आहे तिथे, त्याच्या दोन दृष्टी आहे या सगळ्या ग्रहांवरती. काय 2 सर्जरी झालेल्या आहेत. लग्नस्थान खराब, सप्तम स्थान. सप्तम स्थान खराब झालं मॅडम. माझं डबल आवाज आहे, काय येतोय? हो ऐकू येतोय. मॅडम मांडीचं काय झालं त्याला, खुब्याचं वगैरे? ब्रेन. आता धनुचा संबंध कशाशी येतो? न्यूरोलॉजिकलशी येतो. मूळ नक्षत्राचा संबंध मेंदूशी येतो आणि पाठीच्या पूर्ण कण्यातून जाणारी जी नर्व सिस्टीम आहे त्याच्याशी संबंध आहे. आता ब्रेनचं बघताना तुम्ही मेष राशीकडे का नाही बघितलं? तो उच्च आहे म्हणून नाही बघितलं. मेष मॅडम उच्च आहे म्हणून नाही बघितलं. मेष राशी दूषित नाहीये का? खराब झाले. दूषितच आहे मॅडम. सप्तम मंगळ आणि शनीने दूषित आहे ना. दृष्टीने टाकले. म्हणजे मेष रास दूषित झाली आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे हाचा पूर्णपणे. बुध केतू युती झाली ना. आता न्यूरोलॉजिकल मेंदू म्हटलं की लगेच मेष रास आणि बुधाकडे जायचं. बुध केतूच्या डॉट युतीत आहे आणि हा मेंदूशी संबंध आहे धनुचा. पूर्ण म्हणजे न्यूरोलॉजिकल आणि मूळ नक्षत्राचा संबंध आत्ताच मी बोलली, धनुचा संबंध मेंदूशी येतो म्हणजे पाठच्याच कुंडलीमध्ये. तर संबंध मेंदूशी आहे आणि पाठीच्या पूर्ण कण्यातून जाणारी जी काही पूर्ण नर्व सिस्टीम आहे त्याच्याशी संबंध आहे. म्हणजे मानेचा प्रॉब्लेम पण आहे, मानेपासून पाठीपर्यंत
आणि बुध जो आहे तो छोटा मेंदू दाखवतो संबंध, आणि गुरु जो आहे तो मूळ चतुर्थ चरणात वगैरे असेल तर तो तरी त्रासदायक असतो. इथे अमावस्येचा जन्म आहे, रवी आणि चंद्र बघा अमावस्येचा जन्म आहे, त्यातून राहू मिथुन राशी, त्याने मिथुन रास खराब केली की नाही बुधाची रास? कर्क रास खराब झाली. आद्रा आहे, बुध आद्रा हा आद्रा मधला आहे, तर राहू पण बुधाचं काम करणार की नाही? आणि मिथुन रास दूषित केली आहे, आणि 3 आणि 9 म्हणजे दोन्ही राशी ह्याने दूषित केलेल्या आहेत, आणि शनी लग्नी आहे, आणि शनीची दृष्टी मूळ नक्षत्रावरती आहे, आणि शनीने मंगळाशी केंद्रयोग केलेला आहे. शनी मंगळ हा केंद्रयोग पण वाईट आहे. आता ह्याच्या मेंदूच्या 2 सर्जरी झालेल्या आहेत, आणि आता त्याचा ऍक्सिडेंट झाला. कधी? मकरेत जेव्हा मंगळ होता तेव्हा ऍक्सिडेंट झाला, आणि बाहेरचं खाऊन आला आणि फूड पॉइझन झालं, फूड इन्फेक्शन झालं, आणि छातीमध्ये जळजळत होतं, आणि ब्रेन हॅमरेज झाला तो 8-9 महिन्याच्या आधी, 8-9 महिन्याआधी झाला. आणि गुरुवरती इथे मांदी आहे. गुरु पण जो आहे तो ज्या राशीमध्ये ग्रह बसले त्याचा अधिपती गुरु, त्याच्यावर बरोबर एक्झॅक्ट मांदी आहे. लग्नेशाची स्थिती पहिली बघायची. लग्नेश शुक्र केतू युक्त, लग्न स्थान दूषित, लग्नेश दूषित. मूळ चतुर्थ चरण हे डॉट पॉइंट आहे, हे डॉट कंजंक्शन त्रासदायक आहे. आता ह्याला पहिलं म्हणजे हे सगळं जर होताना पहिली बघायची दशा कुठली लागली. मंगळ राहू, मंगळाची दशा लागली, मंगळमध्ये राहू, आणि जुलैमध्ये शनी होता अंतर्दशा. मंगळाची दशा लागली 2022ला. मंगळामध्ये जेव्हा राहू होती त्यावेळेला सगळे प्रॉब्लेम झाले. मंगळामध्ये जरी मंगळ बलवान असला, मकरेचा मंगळ आहे, तरी सुद्धा तो कोण आहे? तिला घ्या, उज्ज्वलाला. सप्तमेश. नाही कोण आहे? मार्केश आहे ना? हो, मार्केश आहे. हा, डबल मार्केश आहे की नाही मंगळ? आणि तुळ लग्नाला मंगळ चांगला नाही, मार्केश. त्याच्यामुळे मंगळाची मार्केशाची दशा, मंगळ बलवान असून सुद्धा मंगळाची दशा आणि त्याच्यामध्ये राहूची अंतर्दशा ही सगळ्यात वाईट जाणार त्याला. मॅडम, हा मंगळ प्रबळ मार्केश आहे, त्यामुळे मंगळाच्या दशेमध्ये हा खूप त्रास देईल ना, कारण मंगळ उच्चीच आहे. हा, त्रासच झाला ना, ऍक्सिडेंटल पण आहे, बलवान झाला तो, जास्त बलवान होऊन त्रासदायक झालाय. शनी मंगळाच्या केंद्र योगात आहे, आणि मूळने ह्याने सर्जरी केली, मूळ नक्षत्र सर्जरी झाली, आणि मंगळावरून मंगळ जाताना बरोबर मार्च मध्ये ऍक्सिडेंट पण झाला. आणि मिथुनेत मंगळ असताना, म्हणजे मार्च 2023 मध्ये मिथुनेमध्ये मंगळ होता, त्यावेळेला ब्रेन हॅमरेज झाला त्याचा. आणि मंगळ म्हणजे मंगळ महादशेमध्ये मंगळाचं गोचर बघायचं आणि राहूचं गोचर लावायचं. तर राहूवरून मंगळ गेला, अंतर्दशानाथ स्वामीवरून महादशा स्वामी गेला, मंगळाचं गोचर लागलं, आणि त्याने दृष्टी टाकली इथे मूळ नक्षत्रावर, आणि त्याने ब्रेन हॅमरेज झाला. आणि असा एकदा नाही, 2दा हॅमरेज झाला त्याचा, 2 वेळा झालेला आहे. आणि 23 पासून राहूची दशा चालू झाली आहे, म्हणजे राहूची अंतर्दशा. आणि कुंभेमध्ये शनी, आणि दृष्टी कुठे टाकली बघा त्याने? मेष राशीवर टाकली की नाही? मेषवर टाकली. हा, म्हणजे मेष रास ऑलरेडी खराब आहे, शनीने पण दृष्टी टाकली, मंगळाने इथून दृष्टी टाकली, सगळं ब्लॉकेज केलं की नाही? ब्लॉक केलं की नाही त्याने सगळं. नंतर ऑगस्ट मध्ये मंगळ कन्येमध्ये होता, तेव्हा परत ब्रेन हॅमरेज झाला. एकदा इथे झाला, नंतर ऑगस्ट मध्ये झाला, कन्येमध्ये होता तेव्हा. 23चं बोलताय ना तुम्ही? हे गोचर 23चं बोलताय ना तुम्ही? 23च गोचर. मॅडम, तेव्हा बुध ऍक्टिव्हेट झाला ना, म्हणजे तर 2 वेळा झाला. आता राहूची जी विदशा अंतर्दशा आहे ती कधीपर्यंत आहे? एप्रिल 2024 पर्यंत आहे, आणि मंगळाची विदशा आहे. राहूमध्ये मंगळ विदशा एप्रिल 2024 पर्यंत आहे. आता एप्रिल 2024ला मंगळाची इथे विदशा
इथपर्यंत आहे. आता नंतर बरा होईल का? नंतर मंगळामध्ये शनीची अंतर्दशा येईल 2025ला. अष्टमाच्या अष्टमात आहे कंजंक्शन. अष्टमेश अष्टमाच्या अष्टमात. अष्टमेश शुक्र अष्टमाच्या अष्टमात आहे. इथे त्याला हार्ट ब्लॉकेज पण आहेत. शनी मंगळ केंद्र योग हार्टचा पण ब्लॉकेजेस आहे. कारण चंद्रकुंडलीचा जो चतुर्थेश गुरु आहे तो पण हर्षला बरोबर आहे, मांदी पडली. नवमांशामध्ये बघा मेषेमध्ये रवी मंगळ नेपच्यून आहे. मेष राशीमध्ये शुक्र केतू युती तर आहेच इथे. हा मॅरिड आहे? मॅरिड नाही. त्रिशांश कुंडली पण बघा. त्रिशांश कुंडलीमध्ये बघा बुध राहू केतू. बुध राहू शुक्र केतू तिकडेच पडलेत अगदी धनु राशीतच. मूळचा शुक्र जो आहे लग्नेश तो बिघडलाय. बुध बिघडलाय. बुध राहू केतू आणि शिवाय मंगळाची दृष्टी पण आहे ना. मंगळ दृष्ट आहे. मॅडम मुकेश सर आले. हा हा बुध राहू केतू जे आहे सगळे हे मंगळ दृष्ट आहे. मूळ नक्षत्र जे आहे ना ते स्ट्रेसफुल आहे. स्ट्रेसफुल नक्षत्र आहे म्हणजे तापट आहे, हायपर आहे, हायपर नक्षत्र आहे. आणि मघा आणि मूळ सारखी आहे थोडीशी नक्षत्र, हायपर असतात, विम्झिकल असतात. धनुरास असल्यामुळे तिथे थोडस काय होतं स्ट्रेट फॉरवर्ड असतात. ह्या लोकांना खोटं चालत नाही, सात्विक असतात एकदम. आणि त्याच्यामुळे ऑनेस्ट एकदम ऑनेस्ट असतात आणि खरं बोलणारे एकदम. म्हणजे त्याच्यामुळे बाकी स्वभाव चांगला असतो यांचा, पण त्याच्यामुळे तापट स्वभाव होतो. कोणी काही वेडं वाकडं केलं तर यांना हे सगळं आवडत नाही. खरे असतात एकदम. कारण अग्नी आहे ना शेवटी. अग्नी बघा वरवर जाणारा असतो. अग्नी कधी करप्ट, सगळी तत्व करप्ट होती पण अग्नितत्व कधी करप्ट नाही होणार. त्याच्यामुळे अग्नितत्व असल्यामुळे हे लोक करप्ट नसतात. त्याच्यामुळे खोटेपणा ह्यांना आवडत नाही. आता हा ड्रायव्हिंगची कामं घेत होता. ड्रायव्हर आहे हा. मंगळ दशमात मकरेचा आहे. कर्क नवमांशात, मेष नवमांशातला आहे. आता मूळ नक्षत्राचा संबंध पण इलेक्ट्रॉनिकशी आहे, शॉकशी आहे. शॉक लागणं, इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडणं त्याच्याशी संबंध येतो. ऍक्सिडेंटलशी संबंध आहे मूळ नक्षत्राचा. आता दशा मंगळामध्ये राहू हा आद्रामधला थोडासा विध्वंसक आहे. मग ह्या लोकांनी काय करायचं राहूसाठी की शिवाची उपासना जास्त करायची. राहू आल्याने आद्रामधला राहू असेल तर शिवाची उपासना जास्त करायची. तृतीय स्थान खराब झालंय त्याच्यामुळे भावंड तर नसणारच याला. आता कर्केमध्ये मंगळ येणार आहे आणि वक्री होणार आहे कर्केत मंगळ. आणि मिथुनेत पण येणार आहे. म्हणजे 6 महिने मिथुन कर्क असं करणार आहे. तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीला तो कर्केत असेल. तर मंगळाशी शनीशी असा केंद्रयोग होणार आहे. तर दशा असेल मंगळामध्ये गुरुमध्ये मंगळ त्यावेळेला दशा बघायची असेल तर डिसेंबर 2024 गुरुमध्ये डिसेंबर 2024 हा इकडे मंगळाचीच डिसेंबर 30/12ला चंद्राची असेल. त्याच्यानंतर मंगळाची विदशा असणार आणि जो विदशा स्वामी आहे मंगळ तो वक्री होऊन चतुर्थातनं दशमा इथून कर्केतनं जाणार आहे विदशा स्वामी. आणि विदशा स्वामी आणि गुरुची अंतर्दशा, या लग्नाला पण गुरु तसा चांगला नाहीये. तर गुरुची अंतर्दशा षष्टेश आहे गुरु आणि गुरुची अंतर्दशा असणार आहे. आणि मंगळ हा शनीशी
शनीच्या योगात, मंगळाच्या मंगळ दृष्टीत, आणि जेव्हा मिथुनेत पण मंगळ येईल तेव्हा इथे पण परत दृष्टी टाकेल. त्यावेळेला थोडासा ती तारीख काढून द्यायची, थोडं सांभाळायला सांगायची, तो तेव्हा प्रॉब्लेम दिसतो. नंतर मॅडम मीन हा राशीमध्ये रवी शनी येईल. शुक्र हा? मॅडम रवी शुक्र चंद्र सगळेच खराब झालेत आणि धनस्थान पण थोडं खराब आहे. तर हं. डोळ्याचाही काही ह्याला म्हणजे डोळ्याचा काही नाही, प्रॉब्लेम किंवा असं डोळ्याचे कारक रवी आणि चंद्र मूळ नक्षत्र आहे, पण इथे डोळ्याचं नाही आहे, कारण धनेश आणि हे नाही आहेत ना, धनात काही ग्रह नाही ना. डोळ्याची स्थानं खराब होताना तुम्हाला धनस्थान आणि व्ययस्थान खराब दिसलं पाहिजे. हा पण धनस्थान नाही वाटत का खराब, कारण ते तसं ते खराब पापकर्तेरीत झालाय, पण आलंय तो गुरु त्याच्यात. आहे ना. अच्छा, हं. ओके, ठीक आहे, थँक्यू. मूळ नक्षत्र डोळ्याशी संबंध देतो, पण इथे हा काय माणूस काय करतो? हा हा माणूस करतो काय? ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर. हा ड्रायव्हर, हा ओके सॉरी. इथं खरं मंगळ आणि गुरु असं काही खराब नक्षत्रात नाहीये, बाकी सगळे ग्रह आहेत. हा, बाकी सगळे खराब आहे. हा, आणि ते अगदी म्हणजे फक्त मॅक्सिमम सगळे गुरुवर मांदी पडली, हा एवढा एकच फरक आहे. हो हो. बाकी त्याला मॅडम गुरुने काही त्रास दिलेला नाहीये, मॅडम त्रास तिथे झालेला आहे. आता करेक्ट करेक्ट. आता चतुर्थातून मंगळ जात होता. चतुर्थातून जेव्हा मंगळ जात होता गेल्या हा महिन्यात, हा कारण आता तो 15ला शिफ्ट झाला ना पुढे, हा मग तेव्हा पण त्याला त्रास झाला का मंगळावरून मंगळ सांगितलं जाता? ना मी, मंगळावरून मंगळ जाताना ऍक्सिडेंट झाला ना, अच्छा अच्छा. आणि बाहेरचं जेवण खाल्लं तर छातीत जळजळलं, तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं. आता हा ते परत असा मंगळावरून मंगळ त्रास, जाताना झालं, हा मग पुन्हा असा त्रास जेव्हा तो दशमात मंगळ जाईल तेव्हा त्याला होईल. तेव्हा होणार. हा, आणि वक्री असेल मंगळ. हा ह्याचा मंगळ वक्री नाहीये, वक्री मंगळवाल्यांना जास्त वक्री मंगळ त्रासदायक देईल, पण ह्याचा नाहीये वक्री, तरी पण दृष्टी देणार आहे तो. शनीची दृष्टी केंद्रयोग करणार आहे सगळ्या मंगळ. मॅडम सप्तमातून मंगळ जाईल तेव्हा इथं प्रॉब्लेमच आहे. नाही, त्यावेळेला गोचर बघायला पाहिजे, मग दशा पण आली पाहिजे ना, तेव्हा मंगळाचीच विदशा येते. अच्छा, हा. नाही कारण जेव्हा शनी बघेल त्या मंगळाला, मंगळ असा मंगळाशी केंद्र योग होईल. म्हणजे विदशा स्वामी कुठून कुठे योग करतोय, मंगळाला मंगळ करणार, मंगळाला शनी, असा केंद्रीय योग होणार आहे. मिथुनेत जेव्हा जाईल तेव्हाही त्रास आहे, मंगळावरनं राहूवरून मंगळ जाईल, जेव्हा जी स्थिती ब्रेन हॅमरेज झाली होती पहिली, ती स्थिती परत येणार आहे ना, तेव्हा आता तर मंगळ वक्री असणार आहे इथे. नवमाश मध्ये पण मंगळ नेपच्यून आहे मेषेचा, हा, मंगळ नेपच्यून मेषेचा तो त्रासदायक आहे. आणि राहू मंगळ केंद्र योग आहे नवमाश मध्ये. हा, मंगळ नेपच्यून मध्ये 40 अंशाचा डिफरन्स आहे. हा बघा, 40 अंशाचा आहे ना, म्हणून तिथे युतीमध्ये आले. मॅडम ड्रिंक्स घेतो का? आणि हा मंगळ नेपच्यून युती हा पण स्फोटक आहे. हा मंगळ नेपच्यून युती हा जर मेषेत आहे ना, हा ही पण स्फोटक आहे. रवी मूळ नक्षत्र आहे, नेपच्यून मूळ नक्षत्र आहे, आणि मंगळ त्याच्या बरोबर आहे. तर नवमाशातली ही जी युती आहे ती स्फोटक आहे एकदम. मंगळ टू मंगळ केंद्र योग झाला तेव्हा मग त्रास. हा, मुळात लग्नेश खराब झालाय. खरं म्हणजे शनी पण उच्चच आहे आणि मंगळ पण उच्चच हा, आहे. म्हणून तो वाचला ना, 2दा होऊन सुद्धा वाचला का? हो, नाही पण तुम्ही सांगितलं की जो ब्रेन हॅमरेजचा प्रॉब्लेम झाला, खरं म्हणजे एवढे सगळे ग्रह तिसऱ्या स्थानात पडलेले आहेत. आमचा सगळा फोकस तिकडेच होता जास्त, मेषेकडे नव्हता. तर तुम्ही जे सांगितलं ना की शनीची दृष्टी आणि मंगळाची दृष्टी आहे मेषेवर, तर एवढा मेजर इम्पॅक्ट मेष राशीवर व्हायचं परितोष कुंडलीमध्ये आपण बघितलं तेव्हा पण मेष रास त्याने खराब केलेली ना. हो, पण त्यावेळेला प्रेम लग्नामध्ये लग्न सगळे होतं, लग्नात लग्नी सगळे होते ग्रह सगळे पडले ग्रह. होते विशाखा नक्षत्र. हा, ह्याने पण तर बरोबर केलं आहे. शनीने मंगळाने, आणि हर्षल कृतिकातनं जातो, हर्षल होता इथे. तुम्ही त्याची पण माझा खरं तो लग्नेश खराब झालेला आहे ना पण. हो हो. चंद्र कुंडली शोधणं डिफिकल्ट होतं ना, चंद्राबरोबर एवढे ग्रह धाडकन. चंद्र तर बिचारा कोमजलाय तो, शुक्र पण गेला,
त्याच्याबरोबर. आरोग्याचा विचार करताना कालपुरुषाच्या कुंडलीचा विचार केव्हा करायचा? म्हणजे याच्यात कालपुरुषाची कुंडली लावली तर आपण तो नाही विचार केला, तो कसा करायचा? दोन्ही करायचं. आता धनुरास इथे कालपुरुषाच्या कुंडलीनुसार इथे पडते, तर इथे ही रास पण खराब झाली आहे. इथे मेंदू, धनुचा संबंध मेंदूशी आहे, तर तिथे मेंदूशीच संबंध आणि त्याच्याबरोबर बुध बघायचा. मग कालपुरुषाच्या कुंडलीनुसार आता इथे तृतीय स्थान पहिलं बघायचं. तर तृतीय स्थानामध्ये इथून मानेपासून त्याला वेन्सचा जी काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम झाला, पहिला वेन्सचाच प्रॉब्लेम, मानेपासूनचे पाठीच्या कण्यापर्यंतचा तो सगळा प्रॉब्लेम तिथूनच झाला. सुरुवात त्याची इथून झाली. जड इथे आहे मानेपासून आणि ती डोक्यापर्यंत गेली जड. तर मग हे सगळे स्थान आणि रास दोन्ही खराब झाली पाहिजे. मंगळ वृषभेमध्ये गेल्यापासून पुढे प्रॉब्लेम सुरू होणार म्हणतात ना तुम्ही? पहिला मिथुनेत आल्यानंतर झालं त्याला मंगळ. ओके. आणि शनीची दृष्टी होतीच इथे मेषेवर. नाही, आता करंट आता तर मंगळ कुंभेमध्ये आहे ना? आता कुंभेत आहे. आता काही नाही होणार. आता थोडं आता त्याला काही होणार नाही. आता गोचर लागलाय का कुठे? काय मंगळ इकडे आला, आता कुठलं गोचर लागलंय? नाही. वृषभेत येईल तेव्हा मग त्याची तिसऱ्या स्थानावर दृष्टी. वृषभेत आल्यावर इकडे येईल दृष्टी. तर वृषभेत जुलैला इथे येईल, जुलै ऑगस्टला इथे येईल. मग दशा बघायची लागते का? अच्छा, ओके. दशेला परत कनेक्ट करून बघायला. दशेला कनेक्ट करून गोचर बघायचंय. म्हणजे तो जो दशा विदशा स्वामी आहे त्याचं गोचर तिथे लागतंय का त्याला बघायचं. ओके. आतापर्यंत तेच केलं ना आपण इतक्या कुंडल्यामध्ये. तसंच बघायचं. म्हणजे नुसतं गोचर बघून काय फायदा नाहीये. नाही, दशेला लागलं पाहिजे ते. मग कधी कधी आपण होतो एवढ्या दशा, एवढं होऊन सुद्धा तेव्हा का नाही झालं? तर ते दशेला आणि ह्याला दोन्हीला लागलं तरच होतं ते. ओके. आधीच्या भ्रमणामध्ये सुटला असेल तो पुढच्या भ्रमणामध्ये होणार. जेव्हा धनुमध्ये शनी होता तेव्हा झालं नाही. का नाही झालं? तेव्हा मंगळाची दशा नव्हती. खरं तर धनुमध्ये शनी गेला 2018-19ला, तेव्हाही व्हायला हवं होतं ना, तेव्हा का नाही झालं? तर 2018-19ला दशा बघा. मॅडम 9-5 झाल्या. हा चालेल. कोरोनाच्या वेळी तर जबरदस्तच काहीतरी मंगळाच्या आधीची दशा चंद्राची होती 18-19 मध्ये. 18ला बुध आणि केतूची इथे. तरी पण मंगळाच्या दशेनेच, मार्केशाच्या दशेने वाट लावली. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम.